स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपूर्वी अकलूज शिवरत्न या निवासस्थानी महायुतीचे जाहीर केलेले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात असलेल्या सर्वांना स्नेहभोजनासाठी बोलावले होते। त्याचाच पुढचा भाग म्हणून आज फलटण येथे मोहिते पाटील यांचा पाहुणचार करण्यासाठी फलटणच्या राजगटाने बोलावले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। गत काही दिवसांपूर्वी फलटण येथे श्रीमंत रामराजे यांच्या गटाचा आगामी लोकसभेच्या दृष्टीने मेळावा संपन्न झाला। यामध्ये काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीने घोषित केलेल्या उमेदवाराचं काम आपल्याला करता येणार नाही असा सूर सर्व कार्यकर्त्यांमधून उमटला होता। यामध्ये बहुतांश कार्यकर्ते हे आपण पुन्हा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये जाऊन हातात तुतारी घेऊ असंही मत व्यक्त केलं। त्यानंतर आगामी लोकसभेच्या अनुषंगाने हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली होती। तरी सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काही मिळाला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असलेला नाराज गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मदत करणार का असे प्रश्न उपस्थित राहत आहे। आज मोहिते पाटील कुटुंबामधील आगामी लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे फलटण दौऱ्यावर येत असून यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत त्यांनी बैठक आयोजित केली आहे। यानंतर मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्यामध्ये एकत्रित स्नेहभोजन करत बैठकीचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे। माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मोहिते पाटील गट आणि फलटणचा श्रीमंत रामराजे यांचा गट नक्की काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिलंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।